गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आज आपण सर्वजण उपासना करूनच या निरूपणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत, आज एवढा सुंदर दिवस आहे की संत तुकाराम महाराज बीज आहे। आणि संत तुकाराम महाराज म्हणजे कोण आहेत ना, आपल्याला सांगायची गरज नाही। बघा, म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीयेला या दिवशी आहे ना, जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून हा संदेह वैकुंठ धामाला गेले। आता वैकुंठ धाम म्हणजे काय बरं? हा वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचं धाम आहे ना। म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावामध्येच राम आहे। म्हणजे बरोबर दुपारी 12:02 तुकाराम महाराज वैकुंठाला गेले। त्यावेळी नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष आलतो। बघा, तुम्हाला हे चमत्कार आहेत ना, जर तुम्हाला डोळ्यांनी जर पाहायचा असेल ना, तर तुकाराम बीजेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जर तुम्ही त्या नांदुरकी वृक्षाला जर पाहिलं ना, तर प्रत्यक्ष हालताना दिसतो। खरंच हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य असावं। या दिवशी आहे ना, तुकाराम महाराजांचे संदेह वैकुंठ गमन झालं त्या करण्या हा दिवस आहे ना, तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। म्हणजे मनुष्याच्या रूपामध्ये जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वानं आणि भक्तीनं देवत्वाला प्राप्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना। आणि त्याच्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगपर्वक महापुरुषानं तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती ना। खरंच तुकाराम महाराज हे जगद्गुरूच होते ना, म्हणून आपण सुद्धा म्हणत असतो जगद्गुरु तुकाराम महाराज। आता एवढ्या पूर्ण जीवनक्रमाचा जर अभ्यास केला ना, बघा एका अभंगामध्ये सुंदर वर्णन सुद्धा केलेलं आहे। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम। म्हणजे काय? म्हणजे तुकाराम महाराजांच्या नावामध्ये एवढं मोठं गूढ दडलेलं आहे, एवढी मोठी ऊर्जा दडलेली आहे ना, स्वतः यम सुद्धा कापू लागतो। आपला प्रत्येक मनुष्य आहे, प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये आलेला हा जीव आहे ना, प्रत्येक जण यमाचं नाव काढल्यानंतर घाबरतो। पण तुकाराम महाराजांमध्ये एवढी श्रद्धा होती, एवढा देवावरचा विश्वास होता आणि एवढी ऊर्जा होती ना की त्यांचं नाव घेता यम कापू लागतो। मग जर आपण जर या संतांचं जर नाम घेतलं, या संतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनच्या प्रभावाखाली आलो, तर आपल्या जीवनाचं सोनंच होईल ना। आता तुम्हाला वाटत असेल की तुकाराम महाराजांचं नाम घेतल्यानंतर यम कसं कापू लागेल बरं? कारण ज्या संतांनी नामस्मरण करून स्वतः देवाने त्यांच्या घरामध्ये यावं, स्वतः देवानं त्यांची सर्व कामे करावी, एवढी श्रेष्ठत्व भक्ती आहे ना, त्या आमच्या संतांनी केली। समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे या जगाचे दैवतच आहेत ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये हे संत साहित्य आहे ना, याला कधीही कमी समजू नका। जीवनामध्ये तुम्हाला जर कधी दुःख निर्माण झालं, कधी तुमच्या वाट्यामध्ये संकट निर्माण झाली, तर संतांना आठवा। संतांचे हे ब्रीज वाक्य आहेत ना, ही ग्रंथसंपदा आहे। हे भगवंताच्या प्रती पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे।
संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये बघा एवढी धन संपत्ती होती तरीसुद्धा त्याचा सर्व त्याग केला. म्हणजे काय? म्हणजे जीवनात खरीच धन संपत्ती आहे ना ते ओळखून चुकले होते की भगवंताचं नाम आहे, आणि जिथे भगवंताचं नाम निर्माण होतं ना तिथे समाधान निर्माण होत असतं. आणि संत तुकाराम महाराजांनी हे पूर्ण जगाला दाखवून दिलं ना की या पैशामध्ये क्षणिक सुखामध्ये अडकून बसू नको माणसा. तुझं खरं सुख आहे ना भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये आहे, आणि जो भगवंताचं नामस्मरण करतो ना त्याच्या जीवनाचं सोनंच होतं. म्हणजे काय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन बघा तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा बसायचे ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध होऊन जायचे. एवढं गोड आवाज, एवढं गोड सादरीकरण. तेव्हा काही माईक सिस्टम होती का? काहीच नव्हतं ना. तरीसुद्धा असं म्हणतात ना एखाद्या मनुष्याच्या वैखरीमध्ये जो गोडवा असतो ना, जो प्रेम असतो, तो काही माईक सिस्टम कोणतीही सिस्टम नसताना सुद्धा खोलवर मनामध्ये पोचत असतो. म्हणजे ज्या संतांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जात होते त्यांनी नंतर काय केलं बरं? स्वराज्याची स्थापनाच केली ना. जे आपण चांगलं चांगलं खात आहोत ना ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच देण आहे ना, संत तुकाराम महाराजांचीच देण आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या नामामध्ये एवढा गोडवा आहे ना की जर तुम्ही तुकाराम महाराजांचं नाम घेतलं, तुकाराम महाराजांनी प्रत्येक मनुष्याला हे सांगितलं की खरा धर्म आहे ना, खरी सुंदरता आहे ती प्रभूच्या नामामध्ये आहे, रामकृष्ण नामामध्ये आहे, रामकृष्ण हरी नामामध्ये आहे. आणि हे रामकृष्ण हरी हे कोणाचा अवतार आहे बरं? हे शिवाचा अवतार आहे ना. जेव्हा रामकृष्ण हरी निर्माण होतं ना तेव्हा शिव निर्माण होत असतो. आणि जर या रामकृष्ण हरीचं आपण नामस्मरण केलं तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचं सोनंच होणार. ज्याप्रमाणे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. अरे यमाला सुद्धा भीती वाटावी एवढं संतांचं नाम उच्च आहे. आणि आपण मात्र या कलियुगामध्ये हा धर्म असा, तो धर्म तसा, हा धर्म बुडाला, तो धर्म बुडाला. आपण जातीयमध्ये देवांना आपण वाटून टाकले. पण तुकाराम महाराजांची शिकवण आहे ना ती आपल्याला कधीतरी आपण आवर्जून ऐकायला हवी, आपण स्वतःमध्ये निर्माण करायला हवी. संतांनी आपल्याला जातीयमध्ये वेगवेगळे करायला शिकवलं का? कधीच नाही ना. संतांनी सर्वसामान्यांना एकत्र केलं, जाती धर्मीयांना एकत्र केलं आणि एकत्र राहून नांदायला शिकवलं ना. प्रेम निर्माण केलं, जिव्हाळा निर्माण केला. नव्हे तर पशुपक्ष्यांना, वृक्षवेळींना सुद्धा आपले सगळे सोयरे मानले. मग आपण एकमेकांमध्ये अशी तिढा निर्माण का करतो बरं? द्वेष निर्माण का करतो बरं? आपण कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. भक्तीमध्ये एवढी ऊर्जा असते ना, भक्तीमध्ये एवढा चमत्कार असतो की जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो ना, बघा तुम्ही यमाला घाबरता ना, असं वाटतं की यमाचं वर्णन केलं तरी मनुष्याच्या जीवनामध्ये थरकाप होतो. ज्याप्रमाणे वाघाचं नाव घेतो ना तेव्हा आपण भयभीत होतो ना, त्याचं प्रमाणे यमसुद्धा तसाच आहे, अक्राळ विक्राळ रूप. पण जर तुम्हाला यमाच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर संतांचं नाम घ्यायला लागेल, भगवंताचं नामस्मरण करायला लागेल. म्हणजे तुकारामामध्ये त्या नामामध्येच राम आहे. आणि जर त्या नामामध्ये राम असेल तर यमाची हिंमत तरी होईल का आपल्याजवळ यायची? जरी आपला मृत्यू जरी झाला ना तरी स्वतः भगवंत आपल्याला न्यायला येईल. पण आपण मात्र या गोष्टीचा कधी विचार करत नाही.
की आपण आपल्या मनामध्ये हाच विचार करत असतो की या जगामध्ये देव आहे किंवा नाही हे मला समजत नाही. पण जोपर्यंत आपण त्या मुळापर्यंत जात नाहीत ना तोपर्यंत आपल्यालाही उमगतसुद्धा नाही. बघा, तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे की एखादी नदी आहे आणि त्या नदीच्या त्या बाजूला आपल्याला त्या तीरावर पोचायचं आहे. पण त्या तीरावर पोचण्या अगोदरच आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. ही समोर बोट आहे, ही होडी आहे, जर हिच्यामध्ये मी बसलो आणि ही जर मध्ये जर अडकली तर माझं जीव जाईल, माझा प्राण जाईल. मनामध्ये संकोच निर्माण होतो, मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. मग आपण त्या होडीमध्ये बसू शकू का बरं? कारण अगोदरच मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली तर आपण गंतव्यस्थानापर्यंत पोचू का बरं? कधीच नाही ना. म्हणून भक्ती मार्गाचं सुद्धा तसं आहे. जर आपल्याला तिथपर्यंत पोचायचं कसं, वैकुंठ धाम नक्की कसं आहे, ती प्राप्ती कशी आहे तेच आपल्याला माहीत नसेल तर आपण वैकुंठ धामापर्यंत पोचू का बरं? कधीच नाही ना. जर तुम्हाला वाटत असेल ना की माझ्या मृत्यूनंतर माझा भगवंत मला घ्यायला यावा, ते नक्की शक्य आहे. आणि हे शक्य जगद्गुरू तुकाराम महाराजांनी करून दाखवलं. आणि जर त्यांचा चमत्कार पाहायचा असेल ना तर त्या नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली तुम्ही कधीतरी यायला हवं. आणि ते कधीतरी नव्हे, हे तुकाराम बीज ज्या दिवशी असते ना त्याच दिवशी तुम्हाला तो चमत्कार दिसेल. ते झाड हळू लागतं, हा चमत्कार आहे ना. हे ते झाड का हळू लागतं बरं? कारण तो चमत्कार आहे. त्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठ गमन करत होते, वैकुंठ धामाला निघालेले होते. आणि त्या पद्धतीनं सर्व वृष्टीचा प्रकोप आहे ना, सर्व सृष्टी आहे, तशी काही सर्व सृष्टी तुकाराम महाराजांना सोडू पाहत नव्हती, असं म्हणत होती. हे पूर्ण ऊर्जा आहे ना ती जणू सांगत होती की तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. वेळी फळे फुळे हे पक्षी आहेत ना ते जणू काही बोलत होते की साक्षात देव आम्हाला सोडून चाललेला आहे. पण मनुष्याला मात्र काही दिसत नव्हतं. आणि आजही ती अवस्था आहे. जोपर्यंत आपल्या माणसामध्ये चमत्कार निर्माण होत नाहीत ना तोपर्यंत मनुष्याला काही कळत नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा जगाला ओरडून ओरडून सांगितलं की भक्ती करा. या क्षणिक सुखामध्ये काही दडलेलं नाही. पण मनुष्यानं भक्ती केली का बरं? बघा, अजूनही वेळ गेलेली नाही. कारण हा कलियुग आहे ना, हा कली आहे. कधी तुम्हाला गिळंकृत करेल आणि कधी खाऊन टाकेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणूनच स्वतःला सावरा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन व्हा. हरिपाठ करा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम गाथा वाचा, समर्थ विचार घ्या, मनाचे श्लोक वाचा, महाभारत रामायण. कारण का बरं? कारण आपलं मन आहे ना, आपण कसं वागावं, आपण कसं राहावं, आपण कशा पद्धतीचे कर्म करावे ही ग्रंथसंपदा सांगत असते. पण आपण इकडे लक्ष देतो का बरं? कधीच नाही ना. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. कारण जेवढे संत होऊन गेले ना ते ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायचे, ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना करायचे. आणि हे फळ आहे ना ब्रह्ममुहूर्त नक्कीच तुम्हाला देईल. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली ना, ब्रह्ममुहूर्तावर साधना केली, त्यांना भगवंताची प्राप्ती झालीच ना. आणि आपल्याला का होणार नाही बरं? कारण आपल्याला या संत महात्म्यांनी सर्व काही आयतं ठेवून ठेवलेलं आहे. या आयतं दिलेले संत साहित्य आहे ना, आपण विचार करा आणि या संत साहित्यांचा योग्य वापर करा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. फक्त तुमचं मन आहे ना एक चित्त करा, ध्यानस्थ करा, मौन साधनेला महत्त्व द्या. तुमच्या जीवनाचं सोनंच होईल. समर्थांनी सांगितलेलं आहे
की जर मनुष्याला जर भगवंतापर्यंत पोचायचं असेल ना, तर अगोदर मांसाहार सोडून द्यावं लागेल, आपल्याला शाकाहारी व्हावं लागेल. कारण शाकाहारी प्राणी आहे ना, तो भगवंतापर्यंत पोचत असतो. म्हणजे पहिला अडथळा आहे तो आपण दूर करायला हवा, आपण शाकाहारी बनायला हवं. जर आपण बघा मांसाहार करून जर भक्तिमार्ग करत असू ना, तर तो मांसाहार करणारा प्राणी असतो, तो भगवंतापर्यंत कधीच पोचत नाही. म्हणून अगोदर आपल्याला शाकाहारी व्हावं लागेल. आणि शाकाहारी होऊन जर कोणी उपासना करत असेल, भगवंताचं नामस्मरण करत असेल, तर नक्कीच भगवंताची प्राप्तीसुद्धा होईल. आणि त्याचं सर्व त्यांनी पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती सत्यामध्ये उतरतील. आता तुमच्या जीवनामध्ये काही संकट असतील, काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही विचार करत असाल या जन्मामध्ये मला सुख मिळणार आहे का? काहींचं जीवन आहे ना संकटामध्ये भरलेलं असतं. पण या तुकाराम बीज आहे ना, या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे. आजपासून मनामध्ये एक निश्चय करा, एक स्थायी स्थान बसवा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करा. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा उठाल ना, तेव्हा तुम्ही ज्या भगवंताला मानत असाल, ज्या संतांना मानत असाल, त्यांचं नामस्मरण करायला सुरुवात करा. 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला चमत्कार दिसून येईल. आणि हा चमत्कार आहे ना, तुमच्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल घडून येईल ना. आता तुम्ही विचारत असाल की हा चमत्कार नक्की कोणता होईल बरं? पण जोपर्यंत तुम्ही उपासनेला, नामस्मरणाला महत्त्व देत नाहीत ना, तो तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकाल. आणि 2 महिन्यामध्ये तुम्हाला हा स्वतःला चमत्कार दिसू लागेल की नक्की आपल्या जीवनामध्ये फरक झाला काय, हा चमत्कार नक्की घडलाय कसा. आणि हा चमत्कार आहे ना, या निरूपणामध्ये सांगणार नाही, तो स्वतः तुम्हाला अनुभवायचा आहे. आणि तो स्वतःने अनुभवला पाहिजे. आणि नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं होईल. जय जय रघुवीर समर्थ.